ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार अग्निविवर येथील नैसर्गिक आणि वैज्ञानिक वैशिष्ट्ये धोक्यात येत असल्याची चिंता खगोल अभ्यासक दाखरू सोमण यांनी व्यक्त केली. आकाशाशी जडले नाते या विज्ञान कार्यक्रमात बोलताना त्यांनी सांगितलं की सुमारे 52,000 वर्षांपूर्वी मोठा अग्नी पाषाण पृथ्वीवर आढळून हे विवर तयार झालं. सुमारे 2 किलोमीटर व्यासाचं आणि 150 मीटर खोल असलेल्या या विवरातील पाणी खारं असून त्याचा पीएच सुमारे 10.5 आहे. जगभरातील वैज्ञानिक इथे अभ्यासासाठी येतात. मात्र सध्या उन्हाळा असून देखील सरोवरातील पाणी वाढलं असून प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाण्याखाली गेली. परिसरातील बोअरवेल आणि पाझर तलावांमुळे पाणी वाढत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. सरकारने तातडीने वैज्ञानिक तपासणी करून उपाययोजना कराव्या, अन्यथा या जागतिक वारशाचं नुकसान होऊ शकतं असं श्री सोमण यांनी म्हटलं आहे. मराठी गझलला जागतिक स्तरावर पोहोचवणारे गझल गायक भीमराव पांचाळे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त गडकरी रंगायतन येथे स्नेह गझल या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक तसंच सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते भीमराव पांचाळे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात भीमराव पांचाळे आणि डॉक्टर भाग्यश्री पांचाळे यांनी मराठी आणि उर्दू गझलांची मैफल सादर केली. मराठी गझल सम्राट सुरेश भट यांच्यानंतर मराठी गझलला लोकप्रियता मिळवून देण्यात पांचाळे यांचे योगदान मोठं आहे. त्यांनी गझल सागर प्रतिष्ठान स्थापन करून गझल कार्यशाळा, मुशायरे आणि गझल संमेलने आयोजित करून अनेक नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना भारतरत्न लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केलं आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते. इतका आनंदित आहे आणि एक असं म्हणतात की कारवा आहे गझलचा, जायचे आहे पुढे, हे मराठी गझल वैभव न्यायचे आहे पुढे, तेच प्रयत्न सुरू आहेत. आणि त्याला आता आजचं हे निमित्त लाभलं की रसिकांना 75 तेवढी महत्त्वाची नाही आहे, पण त्या निमित्ताने गझल ऐकायला मिळते आहे, सगळ्या जुन्या नव्या साथीदारांना भेटायला मिळत आहे आणि रसिकांना भरपूर ऐकवायला मिळत आहे. आज हा आनंद आहे आजच्या दिवसात. ठाण्यातील घंटाळी मंदिर येथे पंचदिवसीय भव्य श्री हनुमान महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे. 29 मार्च ते 2 एप्रिल या कालावधीमध्ये हा यज्ञ संपन्न होतो आहे. श्री विद्या साधना सेवा संस्था आणि घंटाळी मंदिर संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महायज्ञादरम्यान विविध धार्मिक विधी, पूजन, सामूहिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे मकर संक्रांतीपासून 3,000 भाविकांनी दररोज 11 वेळेस हनुमान चालीसा पठण करण्याचा संकल्प केला असून सुमारे 11 लाख जपाची पूर्णाहुती या महायज्ञात होणार आहे. यज्ञादरम्यान 108 तेलाचा अखंड दीप प्रज्वलित ठेवण्यात येणार असून हनुमंताच्या 108 प्रतिमांचं पूजन करण्यात येणार आहे. 31 मार्च रोजी सामूहिक सुंदरकांड पाठाचं देखील आयोजन करण्यात आलं आहे. सनातन वैदिक संस्कृति के बहुत से उत्सव है वो हम भूला चुके हैं, उसको हम यहाँ पर पुनर्जागरण कर रहे हैं. और बहुत से ऐसे उपक्रम हैं जो डॉक्टर साहब ने और यहाँ की विद्वत समिति ने लिए हैं, उसमें मैं भी हूँ. तो जो आज तक बहुत से बुला दिए गए, जैसे वाराही यज्ञ है, मातंगी यज्ञ है या गंगा दशहरा जैसे बहुत से और भी बहुत से छोटे छोटे हैं, जिसके अंदर में ऋतु से लेके त्योहारों से लेके महीनों से लेके नक्षत्र ग्रह ये सब के अनुसार जो त्यौहार मनाए जाते हैं जो वैदिक काल में थे. इसके अंदर में हम एक स्वप्न देख रहे हैं कि कौमुदी यज्ञ भी हो या कौमुदी उत्सव भी हो यहाँ पर. ये भी हम सोच रहे हैं जो वैदिक काल में भुला दिया गया है. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस
म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाण्यातील महावीर जैन हॉस्पिटल येथे रस्ते अपघातात ब्रेनडेड झालेल्या 33 वर्षीय व्यक्तीच्या अवयवदानामुळे 9 जणांना जीवनदान मिळालं. अपघातानंतर रुग्णाला ब्रेनडेड घोषित करण्यात आलं आणि त्यानंतर कुटुंबियांच्या संमतीने अवयवदानाचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांच्या टीमने हृदय, किडनी, लिव्हर, कॉर्निया आणि बोन टिश्यू असे अवयव संकलित केले. लिव्हरचे 2 भाग करून वेगवेगळ्या रुग्णांना प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आले. हे अवयव ग्रीन कॉरिडॉरद्वारे मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये पाठवण्यात आले. या प्रक्रियेत सुमारे 40 डॉक्टरांच्या टीमने काम केलं. विशेष म्हणजे 9 वर्षाच्या मुलाला लिव्हर प्रत्यारोपण करण्यात यश आलं. सध्या किडनी, लिव्हर आणि लंग्स प्रत्यारोपणासाठी हजारो रुग्ण प्रतीक्षेत आहेत. अवयवदान ही एक मोठी सामाजिक चळवळ असून अधिकाधिक लोकांनी पुढे यावं असं आवाहन या संस्थेचे श्री अजय आशर आणि इतरही डॉक्टरांनी केलं. मला तर खूप बरं वाटतंय, चांगलं वाटतंय की आमचे हॉस्पिटलमध्ये अशी प्रक्रिया ही सेकंड टाईम झाली आहे आणि आमचा उद्देश जो होता की मॅक्सिमम लोकांना आम्ही हे उपलब्धी देऊ, मॅक्सिमम लोकांना आम्ही काही ना काही हेल्प करू आणि आता हे तर सर्वात मोठं झालं की त्याच्यामध्ये आपली हॉस्पिटलमध्ये आपण रोजच प्राण वाचवतोय, पण हे दुसरं प्राण दिल्यासारखं असतं आणि आम्हाला खूप चांगलं वाटतंय की आमचा जे उद्देश होता जे हॉस्पिटल चालू करण्याचा आता खूप त्याचा चांगला उपयोग होत आहे आणि सगळेच आमचे स्टाफ आहे, आमचे को ट्रस्टी आहे, सगळेच याच्यामध्ये खूप म्हणजे उल्हासाने काम करतात आणि चांगले रिझल्ट देतात. नातेवाईकांना त्याने समजून सांगितलं की ना तुमचा रुग्ण ब्रेनडेड आहे आणि तुमची जर इच्छा असेल तर या रुग्णाची आपण यांना ऑर्गन डोनेट करू शकतो. तर नातेवाईकांनी काही टाईम घेऊन समजून सगळं प्रोसेस या अतिशय कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी ऑर्गन डोनेशनची स्वीकृती दिली. त्या परिणामस्वरूपी काल 29 तारखेला आम्ही ZT झोनल ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन कमिटी जी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची कमिटी आहे त्यांना सूचित केलं आणि त्यांच्या डायरेक्शनच्या अनुसार वेगळ्या हॉस्पिटल्स इथून प्रत्येक टीम आमच्या हॉस्पिटलला आल्या आणि हार्ट, किडनी, लिव्हर, पँक्रियास, कॉर्निया आणि बोन्स असे अवयव आम्ही प्रत्येक वेगळ्या हॉस्पिटल्सला डोनेट केले. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून. आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आमच्याशी जरूर संपर्क साधा. आमचा
पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.